आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून आपण पाहतोय की 12 नगरपंचायती नगरपालिकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे। यामध्ये 1-2-3 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात येऊन एकमेकांच्या विरोधात दंड झोपटलेले आपल्याला दिसले। एकमेकांच्या विरोधात पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवत असल्याचं त्या प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळालं। मुळात जर पाहिलं आपण तर 12 नगरपालिकांपैकी 10 नगरपालिकांमध्ये भाजपने स्वबळावर म्हणजे स्वतःचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा केला आहे। त्यानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर 9 ठिकाणी आपल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलेले आहेत। त्या खालोखाल अजितदादा पवार यांनी हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर 6 ते 7 ठिकाणी आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे केलेले आहेत। एकूणच ही निवडणूक जर पाहिलं आपण तर यात शरद पवारांचे राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा काँग्रेसचा पंजा असेल, या प्रामुख्याने तुरळक ठिकाणी आपल्याला यांची ताकद आपल्याला पाहायला मिळाली। आणि याचाच अर्थ असा की ही 12 नगरपालिकांची जी निवडणूक आहे की त्या ठिकाणी महायुतीमध्येच खऱ्या अर्थाने मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो। यात आपण प्रथमतः संगमनेरचं जर उदाहरण घेतलं तर संगमनेरमध्ये आपण पाहू शकतो की माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे जे प्रमुख नेते आहेत का त्यांच्या संगमनेर मतदारसंघात संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीतच यावेळी पंजा आपल्याला गायब झालेला दिसला। पंजा चिन्ह सोडून थोरातांच्या गळ्यात आपण वेगळा पंचा आपण त्या दिवशी आपण प्रचारात पाहिला। या ठिकाणी त्यांचे भाचे आमदार सतीश तांबे यांनी यावेळी निवडणुकीचे धोरण सांभाळलेले आहे। त्यांनी समविचारी लोकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी एक पॅनल उभा केलाय आणि तो पॅनल सरळ शिंदे शिवसेनेचे जे आमदार आहेत अमोल खताळ यांच्या विरोधात तो राजकीय दोन हात करतोय। खताळांना आपल्याला माहितीच आहे की यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची रसद ही मिळणारच आहे। मात्र या ठिकाणी अजित पवारांचा जो गट आहे त्यांच्या बरोबर काहीसा दगाफटका झाल्याचं त्यांचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी सांगितलं होतं। त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या त्यांनी स्वतः त्यांची उमेदवारी मागे घेतली होती आणि त्या बदल्यात त्यांना जी कमिटमेंट झाली होती की खाली नगरसेवकांच्या 8 ते 9 जागा दिल्या जातील, मात्र प्रत्यक्षात ऐन वेळेस ज्यावेळी अर्ज माघारी घ्यायची त्यावेळेला त्यांना कुठल्याही प्रकारचा विचार घेतला नाही। त्यामुळे त्यांनी 9 जे त्यांची 8 जे उमेदवार आहेत त्यांचे अर्ज तसेच आहेत आणि त्यांनी त्यांचा प्रचारही सुरू केलेला आपल्याला दिसतोय। त्या ठिकाणी थोडं महायुतीमध्ये गडबड गोंधळ झालेला आहे। आता त्याचा परिणाम किती खालीवरती होईल हे आपल्याला निवडणुकीच्या निकालानंतर कळणारच आहे। त्यानंतर आपण पाहिलं तर कोपरगाव जो काळे कोल्हेंचा जो पारंपरिक लढाईचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी नगरपालिकेच्या रणधुमाळी तेथेही काळे आणि कोल्हेंचा संघर्ष अतिशय तीव्र झालेला आपल्याला पाहायला मिळालं। काळेंनी या ठिकाणी काका कोयटे यांना उमेदवारी दिली तर कोल्हेंनी आपले पराग संधान आहेत त्यांना त्या ठिकाणी आपल्याला उमेदवारी दिलेली दिसली। आणि दोन्ही उमेदवारांच्या आता काळेंच्या उमेदवारासाठी काका कोयटेंसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार काल परवा येऊन गेले आणि तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हेंच्या अर्थात भाजपच्या पराग संधान यांच्यासाठी त्या ठिकाणी जाहीर सभा घेतली। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी कोपरगाव जे गाजलं ते काका आणि आका या दोन जे समीकरण जोडले होते विवेक कोल्हेंनी त्यांच्यामुळे हे संपूर्ण राज्यात ह्या कोपरगावच्या नगरपालिकेची निवडणूक लक्षवेधी ठरलेली आपल्याला पाहायला मिळतं। मात्र मुख्यमंत्र्यांसमोर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विवेक कोल्हेंच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आणि एक सूचक विधानही केलं की या ठिकाणी भाजपचे पराग संधान हेच निवडून येतील आणि अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर संधान यांची ती जबाबदारी स्वीकारल्याचं एक प्रकारे तिथं पाहायला मिळालं। आणि दुसरी बाजू म्हणजे त्यांना कमळ म्हणजे कमळच हे देखील सांगण्याची वेळ त्या ठिकाणी विवेक कोल्हेंच्या आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या काही वक्तव्यांमुळे आल्याचे आपल्यालाही दिसले। आता त्याचा परिणाम काय होणार कसा होणार हे निवडणुकीनंतरच आपल्याला समजणार आहे। आणि एकूणच काळे कोल्हेंच्या या संघर्षात काका कोयटे आणि पराग संधान यांची हाय व्होल्टेज लढत कोपरगाव मध्ये होणार आहे। त्या पाठीमागे आपण जर इकडे गेलो तर राठा आणि शिर्डी या 2 नगरपालिका नगरपंचायतीमध्ये विखे पॅटर्न हाच चालणार आहे आणि त्यामुळे त्याचे विरोधक फारसे काय तिथं प्रभाव सध्या तरी पाडताना दिसत नाही किंवा त्या ठिकाणी त्यांची ताकद कमी पडते। त्यामुळे राठा आणि शिर्डी या ठिकाणी सुजय विखे पाटील यांनी जो मायक्रो प्लॅन केलाय त्याचा फायदा भाजपला होणार आहे। आणि या दोन्ही नगरपंचायत नगरपालिका आज तरी
भाजपच्या ताब्यात आपल्याला जाताना दिसणार आहेत. पुढे आपण श्रीरामपूरला गेलो तर श्रीरामपूरमध्ये सुद्धा खूप घडामोडी घडल्यात. श्रीरामपूरला राष्ट्रवादीच्या अनुराधा अधिक ह्या नगराध्यक्ष असताना रुलिंग जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाची असताना त्यांनी ही जागा भाजपसाठी सोडली. हेच मुळात आश्चर्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता ते का सोडली त्या संदर्भात अनेक चर्चा आहेत. कदाचित अविनाश अधिक यांना येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत शब्द दिलाय का, याबाबतही वेगवेगळ्या चर्चा आहेत. अशा असताना त्या ठिकाणी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं आणि ती जागा भाजपकडे घेतली आणि भाजपकडून श्रीनिवास बियाणी यांना ऐनवेळी त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी दिली. आता बियाणींच्या समोर काँग्रेसचे करण ससानी आहेत. त्यांनी उमेदवारीसाठी यांना हेमंत ओगले आमदार जे आहेत काँग्रेसचे त्या ठिकाणी त्यांची ताकद त्या ठिकाणी त्यांना मिळतेच आहे. तर प्रकाश चित्ते जे भाजपची एकनिष्ठ समजले जात होते त्यांनी निवडणूक लढवायची पहिल्यापासूनच त्यांनी ठरवलेलं होतं, तसं ते बोलूनही दाखवलं होतं. आणि त्यामुळेच ज्यावेळी भाजपकडून विखे आणि चित्ते यांचा संघर्ष तीव्र यांना येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत शब्द दिलाय का, याबाबतही वेगवेगळ्या चर्चा आहेत. अशा असताना त्या ठिकाणी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं आणि ती जागा भाजपकडे घेतली आणि भाजपकडून श्रीनिवास बियाणी यांना ऐनवेळी त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी दिली. आता बियाणींच्या समोर काँग्रेसचे करण ससानी आहेत. त्यांनी उमेदवारीसाठी यांना हेमंत ओगले आमदार जे आहेत काँग्रेसचे त्या ठिकाणी त्यांची ताकद त्या ठिकाणी त्यांना मिळतेच आहे. तर प्रकाश चित्ते जे भाजपची एकनिष्ठ समजले जात होते त्यांनी निवडणूक लढवायची पहिल्यापासूनच त्यांनी ठरवलेलं होतं, तसं ते बोलूनही दाखवलं होतं. आणि त्यामुळेच ज्यावेळी भाजपकडून विखे आणि चित्ते यांचा संघर्ष तीव्र होत असताना त्यांनी ओळखून घेतलं होतं की आपल्याला उमेदवारी मिळणार नाही. आणि हेच धागा पकडून त्यांनी तत्पूर्वीच एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश मिळवला आणि अपेक्षितपणे नगराध्यक्षपदाची उमेदवारी घेतली. आता इथं जे आहे मतांचं ध्रुवीकरण, हिंदुत्वात जे मत आहेत ते भाजप आणि शिवसेनेच्या कलाकडे आहेत, तर काँग्रेसची वोट बँक ससानींकडे ती आहेची. मात्र मध्यंतरी सचिन गुजर यांची जी घटना घडली ते छत्रपती शिवरायांबद्दल जे अपशब्द वापरले असा त्यांच्यावर जो आरोप झाला आणि त्यामुळे हिंदुत्ववादी जी संघटना, हिंदुत्ववादी जी मतं आहेत ते भाजपकडे जी होती ती आता प्रकाश चित्तेंकडे अर्थात शिवसेनेकडे त्या ठिकाणी गेली आणि त्याचा परिणाम आता फटका हा त्या ठिकाणी भाजपच्या वोट बँकेतून ती जी मतं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार आहेत. काँग्रेसची मते मात्र त्या ठिकाणी आहे तीच आहेत. त्यामुळं आता खरा संघर्ष तेथे खूप पाहण्यासारखी ती लढत आहे. तिरंगी जी लढत आहे ती कालच्या सचिन गुजर यांच्या घटनेने जे बॅकफुटवर शिवसेना शिंदे दिसत होती आणि त्या ठिकाणी प्रमुख लढत ही भाजप आणि काँग्रेस म्हणजे बिहाणी आणि ससन यांच्यामध्ये सुद्धा होती. त्यात आता प्रकाश चिंतेने खऱ्या अर्थाने या घटनेनंतर ऑटोमॅटिक आपण जे म्हणतो की राजकीय ते संकेत त्या ठिकाणी ते दिसू लागले आहेत. हिंदुत्ववादी संघटना, हिंदुत्ववादी मतं त्या ठिकाणी शिवसेनेकडे आकर्षित होताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तिकडे आपण देवळाली प्रवारात आलो तर देवळाली प्रवारात यावेळेस बराच काही गोंधळ झालेला दिसला. सत्यजित कदम जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांनी मागे नगराध्यक्ष पदाचा पदभार त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चांगली कामे केली. मात्र यावेळेला त्यांच्या गटातच फूट पडलेली दिसली. त्यांचे एकेकाळचे सहकारी जे मुसमाडे आहेत प्रशांत मुसमाडे का त्यांनी शिवसेना शिंदे गटाचं धनुष्य हातात घेऊन त्यांनी शिवसेनेची कमान त्या ठिकाणी आपण सांभाळत असल्याचं त्यांनी दाखवून दिले. त्यांनी स्वतंत्र त्यांचे बंधू उमेदवारी आहेत तिथे बाबासाहेब मुसमाडे त्यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवार उभी केली. त्यांनी स्वतंत्र शिवसेनेचा पॅनल त्या ठिकाणी उभा केलाय. एका प्रभागात त्यांची उमेदवार नसली तरी त्या ठिकाणी नगराध्यक्ष पद त्यांनी फिल्डिंग लावलेली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे मुसमाडेच त्या ठिकाणी कृष्णा मुसमाडे त्या ठिकाणी उमेदवार आहेत. त्यांना हेमंत ओगले, करण ससानी यांची जी त्या ठिकाणी प्रचार सभा घेऊन किंवा इतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनाही ताकद दिली जाते. त्याचबरोबर जो सत्यजित कदम यांची जी मजबूत बलस्थानी होती अनुसूचित जाती जमाती किंबहुना आपण जे म्हणायचो की RPI संघटना असेल किंवा आदिवासी संघटना काय यांची त्यांना ताकद मिळत होती. मात्र या वेळेला काही घटनांनंतर या RPIचे नेते सुरेंद्र थोरात आणि आदिवासी समाजाचे नेते शिवाजीराव ढवळे यांनी काँग्रेसला त्या ठिकाणी ताकद देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सत्यजित कदम यांच्या वोट बँकेला काहीसा त्या ठिकाणी धक्का लागतोय का काय अशी शक्यता त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. मात्र गणेश भांड का जे आपण पाहिलं की सुरुवातीला शिवसेना शिंदे गटाचा प्रचार करत होते, एवढंच नाही तर ते शिवसेनेत त्यांनी त्यापूर्वी प्रवेशही केलेला आहे. त्यामुळं एकतर ते गणेश भांड यांची उमेदवारी असेल असं अपेक्षित होतं. मात्र त्या ठिकाणी मुसमाडे यांना उमेदवारी गेली तर ही गणेश भांड त्यांच्या प्रचारात काही दिवस
फिरताना दिसली. मात्र अचानक त्यांनी आता उमेदवारी पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी गेल्या 2 दिवसापासून पाहतो त्यांची प्रचार यंत्रणा ऍक्टिव्ह मोडवर आहे आणि प्रभागात त्यांचे कार्यकर्ते अपक्ष म्हणून निवडणूक चिन्हाचा ते प्रचार करताना दिसत आहेत. आता त्याचा फटका हा शिंदे शिवसेनेला अर्थात बसणारच आहे आणि तत्पुरते आपण पाहिलं तर राष्ट्रवादीच्याही तनपुरे गटाचेही 2 भाग झालेत आणि अजित पवार गटांचेही 2 भाग झालेत. म्हणजे अजित पवारांचं जे आजोळ आहे देवळाली प्रवरा त्या ठिकाणी प्रथमच घड्याळ कुठेतरी दिसेन असं झाले आणि काही एकनाथ शिंदेकडे तर काही काँग्रेसकडे ते दोन्ही कार्यकर्ते आपल्याला दोन्ही गटात सामील झाले दिसले. त्यामुळे ही लढत ही धक्कादायक निकालाचे संकेत मानले जाते. या ठिकाणी सत्यजित कदम आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. त्यात शिंदेची शिवसेना कशी वजन मारते किंवा आपण पाहू शकतो कसं धक्कादायक त्या ठिकाणी विजय संपादन करण्याचा कसा प्रयत्न करते त्याकडेही आपलं लक्ष असणार आहे. राहुरी आपण नगरपालिकेत गेलो तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि अजित पवार गटाचे राहुरी कारखान्याचे चेअरमन अरुण साहेब तनपुरे या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी आपल्याला एकत्र आलेले दिसले. अजित पवारांचे आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी, काका पुतण्यांचे राष्ट्रवादी, राहुरीचे काका पुतणे एकत्र आलेले दिसले. त्यांनी स्थानिक समविचारी लोकांना घेऊन चाचांना सोबत घेऊन त्या ठिकाणी एक मजबूत अशी पॅनलची उभारणी केलेली आहे. अर्थात तनपुऱ्यांचं नगरपालिका क्षेत्रात खूप काम आहे. उषाताई तनपुरे हा त्यांच्या कार्यकाळात किंवा त्यानंतरही तनपुरे घराण्याचे असलेले ऋणानुबंध राहुरीकरांना नेहमीच नगरपालिका निवडणुकीच्या निकालात त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. यापूर्वी ही नगरपालिका निवडणुकीत तनपुरेंचंच वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं आहे. या ठिकाणी विरोधात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी आपल्याला एकत्र आलेले दिसले. अजित पवारांचे आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी, काका पुतण्यांचे राष्ट्रवादी, राहुरीचे काका पुतणे एकत्र आलेले दिसले. त्यांनी स्थानिक समविचारी लोकांना घेऊन चाचांना सोबत घेऊन त्या ठिकाणी एक मजबूत अशी पॅनलची उभारणी केलेली आहे. अर्थात तनपुऱ्यांचं नगरपालिका क्षेत्रात खूप काम आहे. उषाताई तनपुरे हा त्यांच्या कार्यकाळात किंवा त्यानंतरही तनपुरे घराण्याचे असलेले ऋणानुबंध राहुरीकरांना नेहमीच नगरपालिका निवडणुकीच्या निकालात त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. यापूर्वी ही नगरपालिका निवडणुकीत तनपुरेंचंच वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं आहे. या ठिकाणी विरोधात जर आपण पाहिलं तर स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांनी या ठिकाणी प्रथमतः लक्ष दिलंय. याशिवाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीही नवे चेहरे देऊन या ठिकाणी कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं संधी दिली. तर फक्त संधीच नाही तर त्यांच्यासाठी प्रभागात स्वतः पालकमंत्र्यांनी काही दौरेही केल्याची दिसली. त्यामुळे कार्यकर्त्यांना एक ऊर्जा मिळालेली आहे आणि एक इतिहास घडवण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते उत्साही आहेत. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देण्यासाठी राहुरी नगरपालिकेची सत्ता ही भाजपच्या ताब्यात आणावी यासाठी कार्यकर्त्यांना आव्हान केलं जात आहे, भावनिक आव्हान केलं जात आहे आणि त्यानुसार हे कार्यकर्ते आपण पाहतोय की ते प्रभागात घर पिंजून काढताना दिसत आहेत. मात्र त्यांचा जो मित्रपक्ष आहे शिंदे गटाची जे शिवसेना आहे त्यांनी या ठिकाणी चौथा सुभा उभा केलाय. त्यांच्या अध्यक्षपदाचे जे उमेदवार होते मासरे म्हणून त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी ऐनवेळी पैलवान गुलाबराव बर्डे हा पैलवान आपला नगराध्यक्षाच्या आखाड्यात उतरवलाय. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनीही एक मत विभाजनाचं जे आव्हान आहे ते भाजप समोर उभं झालेलं आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत आणि वंचित आणि इतर जे आहे ज्या संघटना त्यांच्या किती मतं घेत आहेत आणि तो फटका कोणाला बसतोय यावरही विजयाचं गणित अवलंबून असणार आहे. ह्याच्या झाल्यात आपल्या ज्या नगरपालिका आहेत उत्तरेतल्या या संदर्भात ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर संगमनेर, त्याच्यानंतर कोपरगाव, राहता, शिर्डी, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा आणि राहुरी या ज्या नगरपालिकेत आहेत राहता आणि शिर्डी सोडून बाकीच्या 4 ठिकाणी अतिशय चुरशीच्या लढती आहेत, लक्षवेधी लढती आहेत आणि या लढती जिल्ह्याचंच लक्ष वेधून घेणार आहेत. या पहिल्या भागात आपण उत्तरेतील काही नगरपालिकांचा आढावा घेतला. आपण पुढल्या भागात दक्षिणेतील नेवासा असेल, शेवगाव असेल, पाथर्डी असेल, श्रीगोंदा असेल, जामखेड असेल या नगरपालिकांचा आपण आढावा घेणार आहोत. एवढंच सांगतो की कुरुक्षेत्रावर हे जे 3 भावंडे आहेत महायुतीतले का ते एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत आणि येणाऱ्या काळात राजकीय याचे पडसाद राज्याच्या राजकारणातही कसे उमटणार हे 2 तारखेनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. थँक्यू. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.